So good morning, bachcho. And yesterday we have skipped question number 3. Question number 4 was homework. Question number 4 मध्ये सॉल्व्ह झालाय सर्वांचा आय होप. क्वेश्चन नंबर 4 मध्ये 5 रेड 4 ब्ल्यू आणि 4 ग्रीन आहेत. सो टोटल किती झाले आपल्याकडे 8 आणि 5 13. सो याचं उत्तर येईल 13 फॅक्टोरियल डिवाइड बाय 5 फॅक्टोरियल इंटू 4 फॅक्टोरियल इंटू 4 फॅक्टोरियल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आपण लिहून घेतला होता. चला राईट डाऊन. Find the number of ways of arranging letters of the word mathematical. How many of these arrangements have all the vowels together? So let's write down the word math. आपण हा क्वेश्चन लिहिलेला आहे ऑलरेडी. So mathematical. MATHEMATICAL. ग्रेट. चलो. सो हा वर्ड आहे आपल्याकडे मॅथमॅटिकल. मतलब पहिलं यांनी काय विचारलं आपल्याला की हाऊ मेनी find the number of ways in which of letter of the word mathematical find number of ways of arranging letters of the word mathematical. So हा एक वन क्वेश्चन आहे. ओके. आणि हाऊ मेनी वेज म्हणजे एक तर पहिला क्वेश्चन तर हा वेगळा आहे, म्हणजे त्याला आपण किती अरेंज करू शकतो. इन हाऊ मेनी वेज these arrangements have all the vowels together. Okay, so ह्याला vowels ला आपण नंतर येऊ, आधी याला अरेंज करू. So write down in the word mathematical there are किती आहेत पा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 letters. In word mathematical there are 12 letters, out of which पा काय काय रिपीट झालंय. आउट ऑफ विच एम रिपीट झालाय. M is repeated twice or 2 times. M is repeated twice or 2 times. A पा 1 2 3. A 3 times. T 1 2. T 3 times. H आएगा नहीं. E नहीं. MAT झालं. I नाही. C नाही. बाकी L फक्त नाहीये. Therefore number of arrangements. Therefore number of permutation or arrangement कसं पण काही म्हणल्या is equal to काय म्हणून 12 factorial divided by 2 factorial into 3 factorial into 3 factorial. टी दोनदाच आहे ना. हो हो. टी ट्वाइस है बच्चों. 2 and 2 factorial. So 12 upon 2 3 2 factorial. Okay. And next question काय म्हणतोय पाहिजे. How many of these arrangements have vowels together. आता त्याच्यामध्ये vowels कोणते कोणते ते शोधा. पहा ए तर माझं ऑलरेडी आहे. ओके. त्यानंतर ई पण आहे. आय पण आहे. पण ए माझा 3दा आहे. पण ए माझा 3दा आहे ना. येस.
सो वॉवल जरी असलं तरी मला त्याला घ्यावं लागलं, म्हणजे रिपीट जरी असेल तरी पण मॅथमॅटिकल वर्ड मध्ये वॉवल्स मध्ये ए ट्रिपल रिपीट झालेला आहे माझा थ्राइस. सो ए ए ए ई आय. ए ई आय, ओ नाहीये, यू नाहीये. राईट ऑन. इन वर्ड मॅथमॅटिकल देर आर 5 vowels. There are 5 vowels. Consider them as one. Consider them as one letter. Okay. ओके. आता आपण काय केलं त्याला एक लेटर म्हणून काय केलं, यांना आपण संबोधलं आहे. ओके. आता सांगा मला किती लेटर्सला आता काय करायचंय, अरेंज करायचंय पहा. 1 2 3 4 5 6 7 आणि ह्याला मिळून एक झाला 8. येस. सो वी हॅव टू अरेंज. राईट ऑन. सो वी हॅव टू अरेंज 8 letters. We have to arrange 8 letters into bracket म्हणून 12 minus 1 2 3 4 5 5 plus 1. Okay. Therefore 8 letters can be arranged in 8 factorial upon. आता याच्यामध्ये पहा m दोनदा आलाय आणि अजून काय दोनदा आलेलं आहे, t दोनदा आलाय. करेक्ट. सो 8 factorial upon 2 factorial into 2 factorial. करेक्ट आहे. And vowels आहेत, vowels. Vowels can be arranged among themselves. Vowels can be arranged among themselves in किती 5 आहेत. सो 5 फॅक्टोरियल. पण त्या 5 फॅक्टोरियल मध्ये 3 फॅक्टोरियल काय झाले रिपीट झालेले आहेत, म्हणजे ए 3दा माझा रिपीट झालेला आहे. Therefore number of permutations is equal to 8 factorial upon 2 factorial into 2 factorial into 5 factorial upon 3 factorial. बस इसको सॉल्व कर डाला तो लाइफ जिंगल लगा. 8 factorial upon 4 into 5 into 4 into बस 4. This gone, this gone. 8 factorial is how much? 40320 है क्या? So 40320 into 5. एकदम इझी. किती जणांनी घरी ट्राय केलं त्याला? Anyone tried this at home? Great, nice. चलो एकच जण, दोनच जण, कोई इश्यू नाही. क्वेश्चन नंबर 6. आज महाराष्ट्र देशाच्या लँग्वेजचा आज दिन आहे आणि आपला क्वेश्चन पण आलाय महाराष्ट्राचा. राईट डाउन. Find the number of different arrangements in a word Maharashtra.
पहिल्यांदा आपल्याला हे टोटल अरेंजमेंट करून दाखवायचे त्यांना. How many of these arrangements have letters M and T never together? All vowels together. Done. चलो write down. In word Maharashtra there are 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. In word Maharashtra there are 11 letters. Out of which M आहे कुठे नाहीये. A, अरे बापरे, 1 2 3 4. Out of which A is repeated 4 times. Out of which A is repeated 4 times. त्यानंतर H दोनदा आहे. H twice or 2 times. R पण दोनदा आहे. त्यानंतर A झाला, S नाहीये, H नाहीये, T नाहीये, R हे दोन्ही पण झाले. एवढेच आहेत. Therefore total permutations is equal to 11 factorial upon 4 factorial into 2 factorial into 2 factorial. सॉल्व करने की गरज नहीं, कारण कि ये 10 के ऊपर चला गया ना, एज इट इज रखो. डन. चलो आता पहा क्वेश्चन नंबर 1. ए सांगितलं लेटर्स M and T never together. ओय होय. सो M and T never together. Okay, चलो. So in word Maharashtra, M A H नीट लिहितो मी, बट ठीक आहे. चलो मी आधी पूर्ण स्पेलिंग लिहितो. MAHARASHTRA. ओके, हा माझा वर्ड आहे महाराष्ट्र. ओके, आणि ते माझा क्वेश्चन काय झाला म्हणतो, M and T नेवर टुगेदर. ओके, आता मी काय करतो, आधी M and T ला पूर्णपणे विसरून जातो. हा जो M आहे ह्याला विसरून जा, या T ला विसरून जा. आधी उरलेले जे नंबर्स आहेत ना यांना अरेंज करा. म्हणजे 11तनं काय झाले, 2 गेले, ह्यांना विसरून जा पूर्णपणे. ओके, 11तनं 2 गेले, उरले किती, 9. 9 ला आधी अरेंज करा. 9 ला कशा प्रकारे अरेंज करू शकतो आपण, 9 फॅक्टोरियल अपॉन ए माझा आलाय 4 वेळा, सो 4 फॅक्टोरियल
इंटू एच आलाय दोनदा, आर आलाय दोनदा, इंटू 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. येस बच्चो, डन. आता माझा क्वेश्चन काय, एम अँड टी नेवर टुगेदर. ओके, आता मी काय करू शकतो, एम अँड टी नेवर टुगेदर. तर मी ह्याला अशा प्रकारे लिहू शकतो पहा, एक सर्वजण इकडे पहा, ए एच ए आर ए एस एच आर ए. मी एम अँड टी काय केला, एक्सक्लूड केला. मला सांगा, एम अँड टी पुट करण्यासाठी माझ्याकडे किती जागा आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. माझ्या किती जागा तयार झाल्या, 10 जागा तयार झाल्या. कारण की मला त्यांना टुगेदर नाही टाकायचं ना. मी कुठं पहिल्या दुसऱ्या जागेवर पण टाकू शकतो, इथं एम टाकू शकतो, इथे टी टाकू शकतो, किंवा इथे एम टाकू शकतो तर इथे टी टाकू शकतो, इथे एम टाकला तर इथे टी टाकू शकतो, है ना. म्हणजेच काय बांधो, मला 10 जागांपैकी 2 ठिकाणी एम एन टी टाकायचे. अंडरस्टूड क्या? 10P2 कैसा है, ये सबको समझा क्या? और ये करने का ये कंपल्सरी, तो यहाँ पे आएगा एंड. एवरीवन, थोड़ा सा हेवी है. एवरीवन, 10P2 अल्टरनेट चाहिए ना. देखो, एम एंड टी नेवर टुगेदर. जर एम एंड टी ये अपने को अगर साथ में नहीं चाहिए, तो आपने क्या करना पड़ेगा बच्चों, उनको अल्टरनेटिव डालना पड़ेगा ना. तो मैंने देखा यहाँ पे कि इन वर्ड महाराष्ट्र, वहां पे कितने वर्ड्स है, तो ए एच ए आर एस एस एच टी आर ए, टी नहीं है, आर ए, ऐसे 9 वर्ड्स है. तो उनके अल्टरनेट डालना पडेगा. तो कितने जगह तयार हो गए, 10 जागा इथे काय झाल्या, तयार झालेल्या आपल्याला दिसून येतात. पण 10 जागांपैकी 2 लेटर आपल्याला काय करायचे, प्लॉट करायचे आहेत. जो 10P2. राइट डाउन, राइट डाउन. इन वर्ड महाराष्ट्र, in word Maharashtra, M and T are never together. Next line. Not considering M and T, not considering M and T, we have 9 letters. We have 9 letters. Next line. Next line. Therefore, M and T can be arranged at alternate places. At alternate places. That is at 10 places. At 10 places, we have to plot 2 letters. We have to plot 2 letters. Which can be done in 10P2 ways. Next line. Not considering M and T, not considering M and T, we have 9 letters which can be arranged. We have 9 letters. We have 9 letters which can be arranged in 9 factorial upon
4 factorial into 2 factorial. Therefore, number of permutations is equal to अंडरस्टूड बच्चों. Next, all vowels are together. चला या इथे इनवर्ड महाराष्ट्रामध्ये सांगा किती वॉवल्स आहेत. ए, आता ए तर 4 वेळा आलाय. ओके, सो आपल्याकडे ए ए ए ए तर आहे. ई आहे का नाही, ए ई आय आहे का नाही, ओचा काय संबंध नाही, यू यूचा पण काही संबंध नाही. अरे बापरे. सो 4 आपल्याकडे काय वॉवल्स आहेत. राईट डाऊन. कन्सिडरिंग असल्या इनवर्ड महाराष्ट्र we have 4 vowels. In word Maharashtra, we have 4 vowels which can be arranged. No, we have 4 vowels. Considering them as a one letter, considering them as a one letter, we have to arrange. We have to arrange 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11 मधनं 4 गेले 7 plus. We have to arrange 8 letters into bracket टाकताना 11 minus 4 plus 1. हे तुमच्यासाठी हा. Done. Therefore, which can be arranged in. चला पाहिजे किंवा अँड म्हणा. अँड चला पूर्ण अँड. नहीं एंड मत लिखो, वैसे लिखो, अपन पूरा लिख लेंगे, उसके बाद एंड लिखेंगे. विच कॅन बी अरेंज्ड इन काय म्हणतो 8 फॅक्टोरियल अपॉन. आता अजून काय काय रिपीट झालंय. ए तर आपला गेला बाजूला, सो 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. अँड and 4 and 4 what vowels, and 4 vowels can be arranged among themselves. 4 vowels can be arranged among themselves in 4 factorial upon 4 factorial ways. कारण की 4च आहे, त्यांनी 4 रिपीट झाले, त्यांची एकच अरेंजमेंट होईल. ए ए ए इज द ओनली अरेंजमेंट. Okay, therefore, total number of permutations is equal to
8 factorial upon 2 factorial into 2 factorial into 1. But have you understood this? Question number 7. Write down. जर का तुम्ही घरी प्रॅक्टिस याची करत असता आणि माझं शिकून झाल्यानंतर तरच तुमची थिंकिंग डेव्हलप होणार आहे. नाही तर इथं मी सांगताना सगळं गोड वाटतं. म्हणजे तुम्हाला डोक्यामध्ये प्रश्न येतात ना, अरे यार सर असं सरांनी असं लिहून दिलंय, पण ह्याचं तर असं पण होऊ शकतं. तेव्हा तुमची खरी थिंकिंग डेव्हलप होणार आहे इन केस ऑफ परमुटेशन अँड कॉम्बिनेशन. कारण की मी किती सांगून काहीच फायदा नाहीये. चल नेक्स्ट. इन different way how many different words can be formed if letters R is used thrice and letter S and T used twice. काही पण फालतू दिलाय. टोटल लेटर किती झाले पा? 7. तो 7 factorial upon 3 factorial into 2 factorial into 2 factorial. किती आन्सर असेल? काही पण फालतू क्वेश्चन आहे, काही पण. डन. Write down next question number 8. Write down बच्चों question number 8. पाका अंदाज. Find the number of arrangements of the letters in the word Mumbai so that the letter B is always next to A. म्हणजे आपल्याला नेहमी ए बी असंच काय पाहिजे, वर्ड पाहिजे. ओके. सो इन वर्ड मुंबई किती लेटर बांधतो? 1 2 3 4 5 6.
तर आपल्याला किती अरेंज करावं लागतील? 6 मधनं 2 गेले प्लस 1 ऍड करा. सो आपल्याला 5 अरेंज करावं लागतील, विच कॅन बी डन इन अ 5 फॅक्टोरियल वेज. मग त्याच्यामध्ये मुंबईमध्ये एम दोनदा झालाय, सो 5 डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल. मग सर ह्याला अजून करावं लागेल ना 2 फॅक्टोरियल मल्टिप्लाय? नाही रे बाळा, नाही करावं लागणार, कारण की ए इज ह्याची जागा फिक्स आहे, ए आणि बी असंच पाहिजे आम्हाला. सो हे बी ए नाही होऊ शकत. बी इज ऑलवेज नेक्स्ट टू ए, दॅट इज ए बीच असणार. सो इंटू 2 फॅक्टोरियल होणार नाही. अंडरस्टूड? इंटू 2 फॅक्टोरियल का होणार नाही? ग्रेट. तो लिखो उसको भी. In word Mumbai there are 6 letters, but M is repeated twice. Therefore, अच्छा आपल्याला फायनल विचारलं नाही ना? नाही. M is repeated twice. Condition that B is always next to A. लिखो वो सब. कमी सांगू? Write down. In word Mumbai there are 6 letters. In word Mumbai there are 6 letters, of which M is repeated twice or 2 times. M is repeated twice. Next line. Condition that B is always next to A. Condition that B is always next to A. Into bracket लिया. Into bracket. Condition that B is always next to A. Into bracket. That is AB. That is AB. Bracket मध्येच लिया. Comma. A and B cannot be arranged amongst themselves. Cannot be arranged among themselves. Next line. Therefore, number of permutations. Therefore, number of permutations. नाही नाही, सॉरी, त्याच्या वरती काय लिहायची? कन्सिडर ए अँड बी ॲज अ 1 लेटर. Consider AB as a 1 letter. Sorry for this. Consider AB as a 1 letter we have to arrange 5 letters. We have to arrange 5 letters. Into bracket दिल्या. 6 minus 2 plus 1, which can be done. Five factorial upon 2 factorial ways. That's it. खतम. The 5 factorial आपल्याला माहिती किती on the 5 factorial? I think 120 आहे. Divided by 2 factorial is 2. Answer is 60. Done? Next. Question number 9.
Find number of arrangements of letters in a word constitution that begins and ends with N. सगळ्यात सोपा क्वेश्चन. That begins and ends with N. So write down. In word constitution there are 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. In word constitutions there are 12 letters. There are 12 letters. Yes. Next line, the position of N. The position of N is fixed. Position of N is fixed. Therefore, we have to arrange. Therefore, we have to arrange remaining 10 letters. Remaining 10 letters. ओके, आता सर्वजण स्क्रीनवर पहा. इथे एन आहेत ना, एन पण ट्वाईस आलेला आहे माझा, पण आता एन ची जागा फिक्स झाली. एक तर स्टार्टिंगला आणि एंडला. मग माझा पहिला एन मी 1p1 वेज मध्ये टाकू शकतो आणि हा एन पण मी 1p1 वेज मध्ये टाकू शकतो. आता उरलेले 10 जण मी 10 फॅक्टरी मध्ये टाकू शकतो. पण 10 फॅक्टरी मध्ये पहा काय काय रिपीट झालंय. सी रिपीट झालाय का नाही. ओ झालाय का रिपीट. येस, ओ रिपीट झालाय दोनदा. त्याच्यानंतर एनचा संबंध नाही, कारण की एनची जागा फिक्स आहे. एनला आता रिपीट झाला, एन माझा इथं फिक्स झाला, त्यामुळे एन असला काय नसला काय फरक पडत नाही. बच्चो, भले एन माझा रिपीट झालाय ट्वाईस, पण हे दोघं कधी शेजारी शेजारी येणारच नाहीत ना. म्हणजे त्यांची एन एन आणि एन एन असा कन्फ्युजन कधी होणारच नाही. which are getting this. यांची जागा फिक्स झाल्या आता. but you getting this. हे कधी शेजारी शेजारी येणारच नाहीत. शेजारी शेजारी येणारच नाही तर वर्ड रिपीट व्हायचा संबंधच येत नाही. ओके, सो यांची जागा फिक्स झाल्या. सो त्यातलं एन रिपीट होणे काय फायदा नाही. एस पा एस रिपीट नाहीये. टी टी माझा तीनदा आलेला आहे. 1 2 3. त्यानंतर आय आय माझा आलाय दोनदा. बस एवढंच झालंय. ओके, सो ह्याला मी काय बोलतो 10 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल वेज. Getting this? Yes, we have to arrange remaining 10 letters, out of which, write down, out of which O is repeated twice. O is repeated twice. T is repeated thrice or 3 times. T is repeated thrice or 3 times. And I is repeated 2 times. Therefore, number of arrangements is equal to 10 upon 10 factorial upon 2 factorial into 3 factorial into 2 factorial. सॉल्व करण्याची गरज नाही त्याला. क्वेश्चन नंबर 11 आपण आता इथे सॉल्व करतोय लगेच. राईट डाऊन क्वेश्चन नंबर 11. How many 5 distinct digit numbers can be formed
using the digits 1 2 3 4 5 6. माझ्याकडे किती 6 डिजिट्स आहेत. त्यातले मला काय करायचं 5 डिजिटचा डिस्टिंक्ट नंबर मला काय करायचा तयार करायचा आहे. तर मला सांगा मी ह्याची निवड किती वेज मध्ये करू शकतो? 6p6 म्हणजे 6 फॅक्टोरियल वेज मध्ये, आणि त्यापैकी माझा 3 फॅक्टोरियल रिपीट झालेला आहे. सो डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल. अच्छा 2 पण रिपीट झालेला आहे. ओहो. सो इंटू 2 फॅक्टोरियल, दॅट्स इट. 1 2 3 4 5. इथे करेक्शन करा, इथे 6 डिजिट नंबर करा, नाही तर आपल्याला इथे 6p5 घ्यावं लागेल. करेक्शन करा इथे. हाऊ मेनी 6 डिजिट नंबर, कारण की ते डिजिट आपल्याला 6 दिलेत, तर आपल्याला त्यांनी क्वेश्चन 6 द्यायला पाहिजे. ओके, क्वेश्चन नंबर 11 मी तुम्हाला समजून सांगितलंय. याचं प्रेझेंटेशन घरी करा. राईट डाऊन क्वेश्चन नंबर 10. चल राईट इट डाऊन फास्ट. डन. इसको अपन देखेंगे कल. ओके चला, उद्या आपला आज संपवायचा होता, बट आज वेळ नाही पुरला, कारण की 2 क्वेश्चन मोठे निघले त्यातले. सो उद्या आपल्याकडे 1 2 3 4 5 आणि वरचा एक 6 एक्झाम्पल्स आहेत, विच विल बी कवर्ड इन टुमॉरो लेक्चर.